जीवनामध्ये जीवन जगत असताना परब्रह्म तत्वाशी एकरूप राहण्याकरता विवेक अत्यंत महत्त्वाचा असतो. जीवनामध्ये विवेक संपन्नता अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ज्यावेळेला जीव परब्रह्म तत्वापासून दूर होतो, त्याची विवेक संपन्नता कुठे कमी पडते, त्यावेळेला तो मायेच्या अधीन जातो. आणि मायेच्या अधीन गेलेला जीव हा नक्की दुःखामध्ये पडतो, कारण माया ही आकर्षित करत असते. नको नको मना गुंतो माया जाळी, नको नको मना गुंतो माया जाळी, नको नको मना गुंतो माया जाळी. या माया जाळामध्ये जीव गुंतून जातो आणि गुंतलेला जीव एकदा मायेच्या अधीन गेला की तो जाळ्यामध्ये गुंतल्यासारखा होतो. आणि त्याच्या जीवनामध्ये काळ जवळ आला ना तरी सुद्धा त्याला त्याचं भान राहत नाही. आणि म्हणून संत आम्हाला सावध करतात, काळ आला जवळी रासावया रासावया.